नरक चतुर्दशी विशेष कृष्णाष्टकम, साक्षात भक्तीचा विजय. नमस्कार. आज दिवाळीचा दुसरा दिवस नरक चतुर्दशी. हा दिवस आहे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा. नरकासुर राक्षसाचा वध करून भगवान श्रीकृष्णांनी ज्या दिवशी जगात शांतता प्रस्थापित केली तो हाच दिवस. पण श्रीकृष्ण म्हणजे केवळ युद्धातील विजय नाही, तर श्रीकृष्ण म्हणजे सौंदर्य, प्रेम आणि भक्तीचा सागर. या नरक चतुर्दशीला आपण आपल्या मनातील नरकासुराला, भीती, अहंकार आणि मत्सर कसे नष्ट करू शकतो? आज आपण आदि शंकराचार्यांनी रचलेल्या श्रीकृष्णाष्टकम या अत्यंत प्रभावी स्तोत्र आणि त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत. हे स्तोत्र तुम्हाला सांगेल की बासरीच्या मधुर सुरांनी आणि मोरपिसांच्या सौंदर्याने संपूर्ण जगाला वेड लावणारा कृष्ण आपल्या संकटांवर विजय मिळवण्यासाठी किती सामर्थ्यवान आहे. श्री कृष्णाष्टकम. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. अतसी पुष्प संकाशं हार नुपुरशोभितं रत्नकंकण केयूरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कुटिलालक संयुक्तं पूर्णचंद्र निभाननं विलसत कुंडलधरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. मंदारगंध संयुक्तं चारुहासं चतुर्भुजं बर्हि पिंछाव चूडांगं कृष्णं वंदे जगद्गुरुं. उत्फुल्ल पद्म पत्रांश नीलजीमुत सन्निधं यादवानां शिरोरत्नं कृष्णं वंदे जगद्गुरुं. रुक्मिणी केली संयुक्तं पीतांबर सुशोभितं अवाप्त तुलसी गंधं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपिकानां कुचद्वंद्व कुंकुमांकित वक्षसं श्रीनिकेतं महेश्वासं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीवत्सांकं महोरस्कं वनमाला विराजितं शंखचक्रं धरं देवं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णाष्टकम् इदं पुण्यं प्रातरुत्थाय यः पठेत् कोटिजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. इति श्रीकृष्णाष्टकं संपूर्णम्. श्रीकृष्णाष्टकम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. या श्लोकाचा अर्थ पाहूयात. मी भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो. कृष्णं वंदे, मी श्रीकृष्णाला वंदन करतो, नमन करतो. जगद्गुरु, श्रीकृष्ण हे संपूर्ण विश्वाचे, संपूर्ण जगाचे जगद्गुरु आहेत. वसुदेवसुतं देवं. आता या श्लोकामध्ये श्रीकृष्णाचं वर्णन केलेलं आहे. वसुदेवसुतं म्हणजे जो वसुदेवाचा पुत्र आहे. कंस चाणूर मर्दनम, कंस आणि चाणूर यांचे निर्दालन करणारा. तर चाणूर हा कंसाचा एक मल्ल होता. आधी चाणूर याचा वध करून मग श्रीकृष्णाने कंसाचा वध केला, म्हणून कंस चाणूर मर्दनम असं इथे म्हटलेलं आहे. देवकी परमानंदम म्हणजे जो देवकीचा परम आनंद आहे, अशा या श्रीकृष्णाला मी वंदन करतो. अतसी पुष्प संकाशम हार नुपुर शोभितं रत्न कंकणम केयूरम कृष्णं वंदे जगद्गुरु. अतसी पुष्प संकाशम. आता अतसी पुष्प संकाशम म्हणजे काय, तर या श्रीकृष्णाचा जो वर्ण आहे तो अतसी या फुलासारखा आहे. आता अतसीचं फूल म्हणजे नक्की कुठलं, तर गोकर्णाचं फूल जसं अत्यंत गर्द निळ्या रंगाचं असतं, त्यापेक्षा थोडासा फिकट असा रंग या अतसीच्या फुलाचा असतो. तर या श्रीकृष्णाचा जो वर्ण आहे तो या अतसी फुलासारखा आहे. हार नुपुर शोभितम, जो विविध माला, नुपुर, पायल यांनी सुशोभित आहे. रत्न कंकण केयूरम, ज्याने रत्नांचे
कंकण घातलेले आहे. अशा या श्रीकृष्णाला मी वंदन करतो. मी भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो, त्यांना वंदन करतो, नमन करतो, जे संपूर्ण विश्वाचे गुरु आहेत, ज्याचा वर्ण अतसी फुलासारखा आहे, जो विविध माला, नुपुर आणि पायल यांनी सुशोभित आहे, ज्याने हातात रत्नाचे कंकण घातले आहे. अशा या श्रीकृष्णाला मी वंदन करतो. कुटिलालक संयुक्तम पूर्णचंद्र निभाननम विलसत कुंडलधरम कृष्णम वंदे जगद्गुरुम. या तिसऱ्या श्लोकाचा अर्थ पाहूयात. कृष्णम वंदे जगद्गुरु म्हणजे मी भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो, त्यांना नमन करतो, जे संपूर्ण विश्वाचे गुरु आहेत. आता या श्लोकामध्ये श्रीकृष्णाचं वर्णन करण्यासाठी कोणते शब्द वापरले आहेत तर कुटिलालक. कुटिलालक म्हणजे ज्यांचे केस अतिशय सुंदर कुरळे आहेत. पूर्णचंद्र निभाननम म्हणजे पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राप्रमाणे जो चमकत आहे, चकाकत आहे. विलसता कुंडलधरम ज्याने अतिशय चकाकणारी मोहक कुंडले परिधान केलेली आहेत. ही कुंडले ज्याच्या चेहऱ्यावरती विलास करत आहेत, अतिशय मोहक दिसत आहेत, अशा श्रीकृष्णाला मी वंदन करतो. मंदार गंध संयुक्तम चारुहासम चतुर्भुजम बर्हि पिंछाव चूडांगम कृष्णम वंदे जगद्गुरु. मंदार गंध संयुक्तम म्हणजे ज्याच्यापासून मंदार फुलांचा सुगंध येतो. चारुहासम ज्याचे हास्य अतिशय सुंदर मनमोहक आहे. चतुर्भुजम म्हणजे जे चतुर्भुज आहेत. बर्हि पिंछाव चूडांगम ज्यांनी मस्तकावर मोरपीस धारण केलेले आहे, अशा भगवान श्रीकृष्णांना मी वंदन करतो, जे संपूर्ण जगाचे गुरु आहेत. कृष्णम वंदे जगद्गुरु. पुढचा श्लोक पाहूयात. उत्फुल्ल पद्मपत्राक्षम नीलजीमुत सन्निधम यादवानां शिरोरत्नम कृष्णम वंदे जगद्गुरु. उत्फुल्ल पद्म पत्रांक्ष म्हणजे ज्यांचे नेत्र, डोळे हे उत्फुल्ल म्हणजे उमललेल्या सुंदर कमल पुष्पाप्रमाणे आहेत. नीलजीमुत सन्निधम म्हणजे जे एका पाण्याने पूर्ण भरलेल्या पर्जन्य मेघाप्रमाणे आहेत. म्हणजे पर्जन्य मेघाचा जसा वर्ण असतो, जसा रंग असतो, तसा रंग या श्रीकृष्णाचा आहे. यादवानां शिरोरत्नम जे यादव वंशामध्ये शिरोरत्न म्हणजे सर्वश्रेष्ठ आहेत. अशा या जगद्गुरु श्रीकृष्णाला मी वंदन करतो. कृष्णम वंदे जगद्गुरु. पुढचा श्लोक पाहूयात. रुक्मिणी केली संयुक्तम पीतांबर सुशोभितम अवाप्त तुलसी गंधम कृष्णम वंदे जगद्गुरु. रुक्मिणी केली संयुक्तम म्हणजे रुक्मिणी देवी ज्या देवी लक्ष्मीचा अवतार आहेत, त्यांच्या समवेत जो खेळ खेळत आहे, क्रीडा करत आहे. पीतांबर सुशोभितम ज्याने पिवळ्या रंगाचे वस्त्र पीतांबर धारण केलेले आहे. अवाप्त तुलसी गंधम तुळशीच्या सुवासाचे अत्तर ज्यांनी धारण केलेले असल्यामुळे त्यांना तुळशीचा सुगंध येत आहे. अशा या जगद्गुरु श्रीकृष्णाला मी वंदन करतो. कृष्णम वंदे जगद्गुरु. 7वा श्लोक पाहूयात. गोपिकानां कुच द्वंद्व कुंकुमांकित वक्षसम श्रीनिकेतम महेश्वासम कृष्णम वंदे जगद्गुरु. गोपिकानां कुच द्वंद्व कुंकुमांकित वक्षसम म्हणजे ज्यांच्या वक्षावर गोपिकांच्या कुंकुमाच्या खुणा आहेत, ज्यांच्यामध्ये देवी लक्ष्मी निवास करते. श्रीनिकेतम श्रीनिकेतम म्हणजे जो देवी लक्ष्मीचा निवास आहे. महेश्वासम म्हणजे जे अतिशय शक्तिशाली धनुर्धर आहेत. अशा या जगद्गुरु श्रीकृष्णाला मी वंदन करतो. कृष्णम वंदे जगद्गुरु. 8वा श्लोक पाहूयात. श्रीवत्सांकम महोरस्कम
वनमाला विराजितं शंखचक्रधरं देवं कृष्णं वंदे जगद्गुरुं। श्रीवत्सांकं महोरस्कम। श्रीवत्सांकम म्हणजे ज्यांच्या विशाल छातीवर उजव्या बाजूला श्रीवत्स चिन्ह आहे। आता हे श्रीवत्स चिन्ह जे आहे हे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। वनमाला विराजितम, ज्यांनी फुलांची माला परिधान केलेली आहे। शंखचक्रधरम देवम, ज्या श्रीकृष्ण देवांनी शंख आणि चक्र धारण केलेले आहे, अशा या जगद्गुरु श्रीकृष्णाला मी वंदन करतो। कृष्णं वंदे जगद्गुरु। कृष्णाष्टकम इदं पुण्यम प्रातरुत्थाय यः पठेत कोटि जन्म कृतं पापम स्मरणेन विनश्यति। आता हा फलश्रुतीचा श्लोक आहे कृष्णाष्टकम मधला। कृष्णाष्टकम इदं पुण्यम प्रातरुत्थाय यः पठेत। प्रातरुत्थाय म्हणजे जे लोक प्रातःकाळी सकाळी उठून कृष्णाष्टकम इदम या कृष्णाष्टकाचे पठन करतात, तर या स्तोत्राच्या स्मरणाने काय होतं तर कोटी जन्म कृतम पापम, या स्तोत्राच्या स्मरणाने पठनाने कोटी कोटी जन्मामध्ये झालेल्या पापांचा विनाश होतो। कृष्णाष्टकम इदं पुण्यम प्रातरुत्थाय यः पठेत कोटि जन्म कृतं पापम स्मरणेन विनश्यति। जे लोक प्रातःकाळी सकाळी उठून या कृष्णाष्टकाचे पठन करतात, या स्तोत्राच्या स्मरणाने कोटी कोटी जन्मांमध्ये झालेल्या पापाचा विनाश होतो। इति श्री कृष्णाष्टकम संपूर्णम। असे हे कृष्णाष्टक संपूर्ण होत आहे। मित्रांनो, नरक चतुर्दशी साजरी करायची म्हणजे केवळ आपल्या घराबाहेर दिवे लावायचे असा नाही, तर आपल्या अंतर्मनातील अंधार दूर करणे हा अर्थ देखील इथे अभिप्रेत आहे। भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला मारून 16 सहस्त्र बंदी स्त्रियांची सुटका केली। त्याचप्रमाणे आपल्यालाही आपल्या मनात अडकलेल्या अनेक म्हणजे 16 सहस्त्र नकारात्मक विचारांना आणि वाईट सवयींना सोडवायचा आहे। हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि नक्की सांगा की अंधार कोणताही असो, आपल्यामधला भक्तिरूपी कृष्ण हा नेहमी विजयी होईल। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नरक चतुर्दशीच्या मंगलमय आणि ज्ञानमय शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचा अभिप्राय मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।